नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्कॉलर सिरीज या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ आहे डे 3चा। जर तुम्ही आपले डे 1 आणि डे 2चे व्हिडिओज बघितले नसतील तर सर्वप्रथम अगोदर ते तुम्ही बघून घ्या, तरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सुरू आहे ते समजेल, नाहीतर काहीही समजणार नाही। तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपले डे 1 आणि डे 2चे जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम बघून घ्यावेत। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला। तर वाक्य आहे आय हॅव अ पेन्सिल, म्हणजे माझ्याकडे पेन्सिल आहे। पण जर मला याचं जर निगेटिव्ह बनवायचं असेल तर मी काय म्हणणार की आय हॅव नॉट अ पेन्सिल? तर नाही, कारण हे वाक्य अतिशय चुकीचं आहे। का? तर आय हॅव नॉट अ पेन्सिल हे वाक्य चुकीचं का आहे? तर त्यासाठी आपल्याला आय डोंट हॅव अ पेन्सिल असं म्हणायचं आहे। याचं कारण काय हे तुम्हाला मी पुढे सांगते। त्याचबरोबर जर आपल्याला या वाक्याचा प्रश्न बनवायचा असेल, म्हणजेच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल की तुमच्याकडे पेन्सिल आहे का, तर यासाठी आपण डू यू हॅव अ पेन्सिल असंच म्हणणार आहे। असं म्हणणार नाही की हॅव यू अ पेन्सिल, कारण हे अतिशय चुकीचं आहे। आपण काय म्हणणार, डू यू हॅव अ पेन्सिल, नाही की हॅव यू अ पेन्सिल, कारण ते चुकीचं आहे। त्याचं कारण बघा की हॅवच्या बरोबर डू हे हेल्पिंग वर्ब वापरलेच जाते हे तुम्ही सर्वात अगोदर लक्षात घ्या। कारण डू हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्ब या नावावरूनच आपल्याला असं समजतंय की ते हॅवला सहाय्य करण्याचं, म्हणजेच मदत करण्याचं काम करते। तर आता प्रश्न असा पडला असेल की डज कुठे वापरायचं आणि डू कुठे वापरायचं, तर ते बघा। जर वाक्य हॅजचं असेल, म्हणजेच वाक्यात जर हॅजचा उपयोग केलेला असेल तर डज वापरायचं, आणि जर वाक्य हॅवचं असेल तर वाक्यामध्ये डू वापरायचं आणि त्यानंतर नॉट वापरायचं। पण याच्यानंतर असं कन्फ्युजन आहे की डज नॉट नंतर हॅज वापरायचं नाही, कारण आपण असं म्हणणार आहे का की शी डज नॉट हॅज अ पेन्सिल? तर नाही, कारण डज नॉट हॅज हे कधीच नसतं, तर ते काय असतं, शी डज नॉट हॅव। जरी वाक्य ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर त्यासोबत आपल्याला डज नॉट हॅज न वापरता डज नॉट हॅवच वापरायचं आहे। हे इथे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, जो की सर्व मुलांना कन्फ्युजन करतो, आणि तोच तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवायचा आहे। तरच तुम्हाला हॅव आणि हॅजचा उपयोग निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्हसाठी कसा केला जातो हे समजेल। मी आत्ता सांगितलेलं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवा। जर वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज हे आपल्या पूर्णपणे सब्जेक्टवर डिपेंड आहे। त्यानंतर ऑब्जेक्ट हे वाक्य जर सर्वांना येतंच, पण निगेटिव्ह जर वाक्य असेल तर सब्जेक्ट प्लस डज नॉट हॅव ऑब्लिक डज नॉट हॅज। बघा, मी इथे इथे डज जरी आलेलं असलं तरी मी इथे हॅज वापरलं आहे का, तर नाही, कारण तसा रूल नाही आहे। डज नॉट हॅज ऐवजी आपल्याला डज नॉट हॅव वापरायचं आहे, आणि किंवा डू नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट। त्याचबरोबर जर इंट्रोगेटिव्ह वाक्य असेल त्यासोबतही असंच होणार आहे। डज किंवा डू हे आपल्याला सब्जेक्टवरून वापरायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला हॅवच वापरायचं आहे, नाही की हॅज, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरायचं आहे। हे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर यापुढे आपण याचा वाक्यात उपयोग करून बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा, तरच तुम्हाला याचं कन्फ्युजन आहे हेच तुम्ही विसरून जाल, आणि तुम्हाला हे वाक्य कसे बनवायचे हे चांगल्या प्रकारे लक्षात येईल। तर वाक्य बघा, आय हॅव अ पेन, म्हणजे माझ्याकडे पेन आहे, आणि याचा आपल्याला निगेटिव्ह करायचं, म्हणजे आय डू नॉट हॅव अ पेन। इथे आपण डज वापरलं नाही आहे, कारण डू कुठे वापरायचं आणि डज कुठे वापरायचं हे मी तुम्हाला आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे क्लिअर करून दिलेला आहे, आणि तो चार्टही तुम्हाला पाठ करायला सांगितलेला आहे। तो चार्ट जर पाठ नसेल तर तुम्हाला यातलं काहीही कळणार नाही, त्यामुळे तो चार्ट सर्वप्रथम पाठच करून ठेवा। त्यानंतर याचा जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल की तुझ्याकडे पेन आहे का, तर वाक्य कसं होईल, जर माझ्याकडे पेन आहे का हे जर आपल्याला स्वतःला विचारायचं असेल तर वाक्य कसं होईल, डू आय हॅव अ पेन, म्हणजे माझ्याकडे पेन आहे का, असं। त्यानंतर वी हॅव अ पेन, म्हणजे आमच्याकडे पेन आहे। पण याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर वी डू नॉट हॅव अ पेन किंवा वी डोंट हॅव अ पेन, म्हणजे आमच्याकडे पेन नाही आहे।
आणि जर आपल्याला आम्हाला हा प्रश्न विचारायचा असेल तर कसं, डू वी हॅव अ पेन म्हणजे आपल्याकडे पेन आहे का. त्यानंतर यूसाठी बघा, यू हॅव अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन आहे, आणि त्याचा जर निगेटिव्ह बनवायचा असेल तर यू डू नॉट हॅव अ पेन किंवा यू डोंट हॅव अ पेन. त्यानंतर त्याचा आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तेव्हा आपण कसं म्हणणार, डू यू हॅव अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन आहे का. त्यानंतर आता ही, शी आणि इट यांच्यासाठी कसा उपयोग होतो हे बघा. ही हॅज अ पेन, इथे आपण हॅव वापरलं नाही आहे, कारण ही, शी आणि इट किंवा एखादं सिंग्युलर नाऊन असेल तर त्यासाठी आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. ही हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे, आणि आपल्याला जर असं म्हणायचं असेल की त्याच्याकडे पेन नाही आहे तर ही डज नॉट हॅव अ पेन. बघा, आपण इथे जरी हॅज वापरलं असेल तर त्याचं निगेटिव्ह करताना मात्र आपल्याला इथे हॅव वापरायचे. हेच इथे कन्फ्युजन आहे आणि तेच तुम्हाला समजून घ्यायचे. ही डज नॉट हॅव अ पेन. जर याचा आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर बघा, डज ही हॅव अ पेन म्हणजेच त्याच्याकडे पेन आहे का. इथे सुद्धा आपण डज ही हॅज ऐवजी डज ही हॅव अ पेन असं म्हटलं आहे, कारण जरी आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये ही नंतर हॅज वापरलं असलं तरी निगेटिव्ह आणि त्याचा जर प्रश्न बनवायचा असेल म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर डज ही हॅव अ पेन असंच म्हटलं जातं. हे तुम्हाला सर्वप्रथम इथे लक्षात ठेवायचे. असंच आपल्याला शी, इट आणि एखादं सिंग्युलर नाऊन असेल त्यासाठी सुद्धा वापरायचे. पुढे मी त्याचाही वाक्यात उपयोग करून दाखवणार आहे. व्हिडिओ हा पूर्ण बघा. पुढचं वाक्य बघा, शी हॅज अ पेन म्हणजे तिच्याकडे पेन आहे, आणि याचं जर आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल तर शी डज नॉट हॅव अ पेन किंवा शी डझंट हॅव अ पेन. बघा, इथे सुद्धा आपण शी नंतर हॅज वापरलं आहे, परंतु आपण त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना शी डज नॉट हॅज अ पेन असं न म्हणता शी डज नॉट हॅव अ पेन असं म्हटलं आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे. आणि इथे जर आपण हॅज वापरलं असतं तर तुमचं वाक्य हे 100% चुकीचं ठरलं असतं. त्यानंतर त्याचा आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी डज शी हॅव अ पेन म्हणजे तिच्याकडे पेन आहे का असं म्हटलो. त्यानंतर इटचा उपयोग, इट हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे, आणि त्याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर इट डज नॉट हॅव अ पेन किंवा इट डझंट हॅव अ पेन म्हणजेच त्याच्याकडे पेन नाही आहे. आणि त्याचा प्रश्न डज इट हॅव अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे का. त्याचबरोबर दे हॅव अ पेन म्हणजे त्यांच्याकडे पेन आहे, आणि दे डू नॉट हॅव अ पेन. बघा, देसाठी डू वापरलं आहे आणि ही, शी आणि इटसाठी डज वापरलं आहे. इथे तुम्हाला डू आणि डज कुठे वापरायचं हे सुद्धा समजून आलं असेल. बघा, डू दे हॅव अ पेन म्हणजेच त्यांच्याकडे पेन आहे का. त्याचबरोबर जर एखादं सिंग्युलर नाऊन मी इथे सीता घेतलं आहे तर सिंग्युलर नाऊनसाठी बघा हॅव वापरायचं की हॅज वापरायचं आणि डू वापरायचं की डज वापरायचं. हे बघा, सीता हॅज अ पेन, इथे आपण सीतासाठी हॅज वापरलं आहे कारण सीता एक सिंग्युलर नाऊन आहे, आणि सिंग्युलर नाऊनसाठी आपण नेहमी हॅजचाच वापर करतो फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. त्याचं जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर सीता डज नॉट हॅव अ पेन, इथे आपण हॅज. तर बघा, आपल्याला या वाक्याचं निगेटिव्ह बनवायचं असेल तर सीता डज नॉट हॅव अ पेन हे आपण वापरलं. त्याचबरोबर जर आपल्याला या वाक्याचा प्रश्न बनवायचा असेल तर डज सीता हॅव अ पेन, इथे आपण असं म्हटलं आहे का की डज सीता हॅज अ पेन, तर नाही, कारण इथे हॅव वापरावं लागतं. आणि हे रूल काही मी सांगत नाही, तर हा रूल ग्रामरचा रूल आहे, त्यामुळे मी इथे सांगते. त्यानंतर जर आपल्याला एखादं प्लुरल नाऊन असेल तर त्यासाठी हॅव वापरायचं की हॅज हे आपल्याला माहिती आहे, तर प्लुरल नाऊनसाठी हॅव वापरायचं. आणि स्टुडंट्स हे एक प्लुरल नाऊन आहे, त्यामुळे आपण स्टुडंट्ससाठी हॅव वापरलं आहे. तर बघा, स्टुडंट्स हॅव अ पेन म्हणजे विद्यार्थ्यांकडे पेन आहे का. आणि याचं जर आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल तर स्टुडंट्स डू नॉट हॅव अ पेन, कारण स्टुडंट्स हे अनेक असल्यामुळे इथे आपण डज ऐवजी डूचा वापर केला आहे. स्टुडंट्स डू नॉट हॅव अ पेन. त्याचबरोबर जर त्याचा प्रश्न बनवायचा असेल तर डू स्टुडंट्स हॅव अ पेन,
डू स्टुडंट्स हॅव अ पेन हे आपण इथे वापरलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. पूर्ण बघितला असेल तरच हा तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ समजला असेल तर अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि डे 4चा व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. म्हणजेच या पुढचे जे व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन येऊन कळतील.